नमस्कार मित्रांनो, 2 मिनिट फक्त थांबा आणि हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्या शेअर बाजारातील पोर्टफोलिओची किंमत जर आज एका रात्रीत 30% कमी झाली तर तुम्ही काय कराल? मित्रांनो, हे तुम्हाला पूर्णपणे काल्पनिक वाटत असेल, पण 1973 मध्ये ज्यावेळेला अरब इस्रायलचं युद्ध घडलं त्यावेळेला अमेरिकेचा डाव जोन्स 45% घसरला होता. तेलाचे भाव 400% वाढले होते आणि जग वर्षानुवर्ष स्टॅगफ्लेशनमध्ये अडकले होते. मित्रांनो, आज आपण याच विषयावर बोलणार आहे. तुमच्या बँक अकाउंटशी थेट जोडलेला विषय. इस्रायल इराण संघर्ष हा फक्त युद्धाबद्दलचा संघर्ष नाहीये. हा मित्रांनो क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वर, रुपया यांच्यावरील हा एक अदृश्य धागा आहे. हा विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हार्डकोअर डेटाचे पोस्टमार्टम आपण करणार आहे. एकदम लेटेस्ट 29 मार्च पर्यंतचे लेटेस्ट आकडे मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्याचबरोबर इथून पुढे मार्केटमध्ये काय होऊ शकतं याच्या 3 शक्यता देखील आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. समजा तुमच्या शहरात फक्त एकच पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे आणि त्यावर जर कुणी हात ठेवला संपूर्ण शहर तहानेने व्याकुळ होईल. हॉर्मुझ समुद्रधुनी म्हणजे जगासाठी तीच एकमेव पाईपलाईन आहे. जागतिक तेल पुरवठ्याच्या एकट्या हॉर्मुझमधून 20% वाहतूक होते. त्याचबरोबर 2.1 कोटी बॅरल्स दररोज या समुद्रधुनीतून जातात. भारताचा जर विचार केला तर 85% क्रूड ऑइल आपल्याला आयात करावं लागतं. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, अमेरिकेवरती सध्या $34 ट्रिलियन राष्ट्रीय कर्ज झालेला आहे. मित्रांनो, याचा आणि याचा काय संबंध आहे? तर मित्रांनो, खूप मोठा संबंध आहे. तो पुढे जाईल तसं तुमच्या लक्षातच येईल. मित्रांनो, इराणच्या एका आदेशानं सध्याला जवळपास 2 कोटी बॅरलचं तेल वाहतूक पूर्णपणे थांबल्यात जमा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हा एक खूप मोठा हृदयविकाराचा झटका आल्याप्रमाणे आहे. पूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक यांचे सगळे तेल याच मार्गाने जातं आणि पर्यायी मार्ग आहेत पण पर्यायी मार्ग देखील आहेत पण महिने लागतील या सर्व सुविधा उभ्या करण्यासाठी. पण मित्रांनो, यातच अजून एक मुद्दा समोर येतोय, रेड सी संकट. मित्रांनो, आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा डायरेक्ट महागाईचा पंपच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. किती या बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे जहाजे आता डायरेक्ट आफ्रिकेला वळसा घालून जात आहेत आणि मित्रांनो, इथं प्रवासाचा वेळ 14 ते 20 दिवस वाढला आहे. कंटेनर शिपिंगचा खर्च 150 ते 200% वाढलाय आणि हा खर्च थेट तुमच्या किराणा मालाच्या किमतीशी जोडलाय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही विकत घेत असलेली प्रत्येक वस्तू या युद्धामुळे महागणार आहे आणि त्या युद्धाचा टॅक्स तुम्हाला आता भरावा लागणार आहे. ऑलरेडी काही लोकांनी भरायला सुरुवात देखील केलेली आहे. मित्रांनो, जग विचारतंय अमेरिका हे युद्ध का थांबवत नाही? उत्तर साधं आहे, अमेरिकेचे व्याज भरणे आता त्यांच्या संरक्षण खर्चापेक्षा जास्त झाले आहे. अमेरिका आर्थिकदृष्ट्या एक जखमी हत्ती आहे. दिसायला तो खूप मोठा आहे पण आतून पूर्ण पोखरलेला आहे. याचाच फायदा सध्याला इराण घेत आहे. अमेरिकेची आर्थिक कमजोरी ही सैनिकी कमजोरीपेक्षा जास्त धोकादायक सध्याला बनत आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. युद्ध आता बॉम्बने नाही तर बॅरलनं जिंकलं जात आहे. ज्यांच्या हातात जास्त बॅरल त्यांच्या हातात जगाची अर्थव्यवस्था आहे आणि यासाठीच अमेरिकेचा हा सगळा खटाटोप सुरू आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सध्या अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये एक खूप मोठा शाप आहे. त्याचं नाव आहे स्टॅगफ्लेशन. ग्रोथ जमिनीवर आहे, महागाई आकाशात उडली आहे आणि मध्यवर्ती बँकांचे हात पूर्णपणे बांधलेले आहेत. आपण आता त्याच उंबरट्यावरती उभे आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, 29 मार्चचा जर डेटा बघितला, WTI क्रूड ऑइल $98 ट्रेड करतंय. एका दिवसात 4% वाढ आहे. ब्रेंट क्रूड देखील $102 उंबरट्यावर आहे. ओपेकनं आधीच उत्पादन 22 लाख बॅरलनं कमी केलं आहे. याचा थेट परिणाम भारतावर होत आहे. तेल जर $10 वाढलं, करंट अकाउंट डेफिसिट 0.3% खराब होतो. महागाई जवळपास 0.4% वाढते. म्हणजेच तुमच्या भाजीपाल्यापासून ते पेट्रोलपर्यंत LPG, विमान तिकीट सगळं या ठिकाणी महाग होणार आहे आणि ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी ते महाग होताना देखील दिसून येत आहे. आता मित्रांनो, सोन्याचा प्रवास थक्क करणार आहे. जानेवारीच्या उच्चांकापासून सोनं आतापर्यंत 20% घसरलंय. $4099 वर येऊन सोनं पोचलं होतं पण त्यानंतर एक बाउन्स बॅक आला आणि आता ते सध्याला $4525 वर ट्रेड करतंय. एक मुद्दा तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. सोनं 20-25% घसरलंय म्हणून अजून देखील सर्वसामान्य गुंतवणूकदार घरातून बाहेर पडला नाही आणि अजूनपर्यंत त्यानं सोन्याची खरेदी सुरू केलेली नाही. त्याला वाटतंय सोन्यामध्ये अजून घसरण येईल. माझा एक अभ्यास आहे, अनालिसिस आहे, सोन्यामध्ये अजून पण 15 ते 20 हजाराची घसरण येऊ शकते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्याच वेळेला मित्रांनो, एक मुद्दा तुम्हाला प्रत्येकाला विचारात घेणं गरजेचं आहे.
तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेनं महागाईशी लढण्यासाठी गेल्याच आठवड्यात 60 टन सोनं विकलेलं आहे. मला सांगा, जर अमेरिकेला उद्या पैशाची गरज पडली आणि अमेरिकेनं जर 100-200 टन सोनं विकलं आणि त्याच्या पाठोपाठ जगातल्या अजून काही बँकांनी जर सोनं विकलं तर मित्रांनो, सोन्यामध्ये 15 ते 20% घसरण होणं ही खूप मोठी गोष्ट असणार नाही. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, सध्याला मार्केटमध्ये गोल्डच्या संदर्भात पूर्ण जग 2 भागामध्ये डिवाइड झालेलं दिसून येतंय. त्याच वेळेला मित्रांनो, सिल्वरचा जर विचार केला तर पाठीमागच्या 4 वर्षापासून जवळपास 14 कोटी औंसपेक्षा जास्तची सिल्वरची डेफिसिट आहे. म्हणजे डिमांड आणि सप्लाय ह्याच्यामध्ये खूप मोठा मिसमॅच आहे. ईव्ही असेल, सोलार पॅनलमध्ये चांदीची मागणी अजून देखील झपाट्याने वाढते, पुरवठा कमी, मागणी जास्त. पण मित्रांनो, सिल्वरमध्ये देखील एक बऱ्यापैकी करेक्शन झालेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इतिहासात जेव्हा जेव्हा चांदी उसळलेली आहे तेव्हा ती सोन्यापेक्षा जास्त वेगाने वरती किंवा खाली गेले, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, जेव्हा सोनं आणि तेल एकाच वेळेला वाढतं तेव्हा वॉर प्रीमियम दर्शवला जातो आणि एक क्लासिकल सिग्नल आहे की स्मार्ट मनी बाजारातील धोका ओळखत आहे आणि हार्ड असेटकडे वळत आहे. आता मित्रांनो, अजून एक मुद्दा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत आपलं अनालिसिस आवडलं असेल तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असाल, तुम्हाला ऑप्शनमध्ये काम करायचं असेल, कमोडिटीमध्ये काम करायचं असेल, स्विंग ट्रेडिंगमध्ये काम करायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला सेबी रजिस्टर्ड कॉल हवे असतील आणि सिग्नल हवे असतील तर मित्रांनो, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सगळे कॉल मिळतील, ते पण तुमच्या डायरेक्ट डीमॅट अकाउंटमध्ये. ते कसे मिळवायचे, कुणासाठी ही सर्व्हिस आहे, मला कमेंट्स करून सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला या संदर्भात पूर्ण डिटेल्स माझ्याकडून सांगितले जातील. मित्रांनो बघा, एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, करन्सी आणि बॉन्ड. मित्रांनो, डॉलरची दादागिरी कशी चालते आणि येणाऱ्या दिवसात काय होणार आहे. जेव्हा जेव्हा जग घाबरतं तेव्हा स्मार्ट पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लगेच पळतो. आणि मित्रांनो, मार्च 2026 मध्ये जवळपास 1 लाख कोटीपेक्षा जास्तीचे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी भारतातले शेअर्स विकलेत आणि पैसा काढून घेतलाय. त्याच वेळेला मित्रांनो, डॉलर आणि यूएस ट्रेझरी बॉन्ड यांची पण माहिती घेणं खूप गरजेचं आहे. भारतासारख्या उद्योन्मुख बाजाराचं येणाऱ्या दिवसात काय हाल होणार आहे हे तुम्हाला मी सांगतच आहे. मित्रांनो बघा, यील्ड कर्व खूप महत्वाचा आहे, जो पाठीमागच्या 50 वर्षात अचूक असे सिग्नल दिले आहेत. सिग्नल खूप खतरनाक आहे, डायरेक्ट रिसेशनचा सिग्नल आहे. सध्या अमेरिकेत 2 वर्षाच्या बॉन्डचे व्याज हे 10 वर्षाच्या बॉन्डपेक्षा जास्त आहेत, कारण सामान्यतः दीर्घकालीन बॉन्ड्सवर जास्त व्याज मिळायला हवे. गेल्या 50 वर्षात प्रत्येक वेळेला हे घडलंय, त्यानंतर भयंकर मंदी आली आहे. मित्रांनो, हा योगायोग नाहीये, हा एक इशारा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, रुपया आणि डॉलरचा जर विचार केला तर आपला रुपया जवळपास 95 ला जाऊन पोहोचलेला आहे. पाठीमागच्या 1 वर्षाचा जर रुपयाचा चार्ट बघितला ना, भारतात सर्व काही डाऊन चाललंय, फक्त रुपयाच तेवढा वरती चाललाय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तेल महाग झालं की आयात बिल वाढतं, आयात बिल वाढलं की रुपया वीक होतो आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर घाबरले का रिस्क ऑफ मोड होतो, भारतीय बाजारातून पैसे काढतात आणि रुपया अजून कमकुवत होतो. आणि सध्याला मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घडत आहेत. रुपया ऐतिहासिक निच्चांक पातळीकडे वाटचाल करतोय, 94.75 ला गेलाय. मित्रांनो, मग अशी जर परिस्थिती असेल तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर थांबतील कसे? ते बिलकुल नाहीत थांबणार. आपण मित्रांनो बँकेत एफडीत पैसे ठेवून बसलोय, घसरत्या रुपयानं तुमची खरेदी शक्ती पूर्ण कमी होते. हा एक मित्रांनो सायलेंट तुमच्यासाठी टॅक्स आहे. मित्रांनो, डॉलर जर मजबूत झाला तर भारतीय आयटी कंपन्यांना त्याचा फायदा होतो, कारण त्यांची कमाई डॉलरमध्ये असते. पण पाठीमागच्या काही दिवसात आयटी इंडेक्सचीच इतकी वाट लागली की तो इंडेक्स जवळपास 1-1.5 महिन्यातच 20-22% डाऊन गेलाय. त्यामुळे इथं देखील सध्या इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओवर खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो होत असलेला तुम्हाला दिसून येतोय. मग मित्रांनो, प्रश्न असा आहे, जर सध्या अर्थव्यवस्थेमध्ये स्टॅगफ्लेशन आलं तर कुठले शेअर्स खाली जाणार, कुठले शेअर्स तरणार आणि कुठले स्टॉक रॉकेट सारखे उडणार हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, रेड झोनचा जर विचार केला तर मला वाटतं की येणाऱ्या दिवसात पेंट्स, टायर्स, एव्हिएशन, लॉजिस्टिक, इव्हन FMCG, रिअल इस्टेट आणि NBFC या सेक्टरवरती मोठा मार बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ग्रीन झोनचा जर विचार केला तर डिफेन्स स्टॉक, कारण का मित्रांनो, युद्धाची परिभाषा पूर्ण बदलली जात आहे आणि मित्रांनो, जगातले सर्व देश सध्या संरक्षणावरचा खर्च वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इव्हन भारताचा जरी विचार केला तर आपण देखील आत्मनिर्भर संरक्षणावर फोकस करत आहोत.
त्याचबरोबर ऑइल एक्सप्लोरर कंपन्या ज्या आहेत, ONGC, ऑइल इंडिया, मित्रांनो तेल जसं महाग होईल तसं या तेल उत्पादक कंपन्या जास्त फायदा मिळवतात. मला वाटतं की इथं पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. IT स्ट्रॉंग होतंय तर बघा मित्रांनो, येणाऱ्या दिवसात डॉलर जो मजबूत होतोय त्याचा फायदा IT सेक्टरला किती होतोय ते बघणं देखील गरजेचं आहे. फार्मा हेल्थकेअर सेक्टर पण बऱ्याच वेळेला वॉर कंडिशनमध्ये थोडं पॉझिटिव्ह राहतं. पण मित्रांनो, मार्केट कधीही भावनांवर चालत नाही. लिक्विडिटी, अर्निंग, ग्लोबल फ्लोवर चालतं आणि सध्या ह्या तिन्ही घटकांमध्ये प्रचंड मोठी अनिश्चितता आहे. त्यामुळे मित्रांनो, स्टॉक सिलेक्शन करण्यापूर्वी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तुमचा ॲनालिसिस, तुमचा अभ्यास. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सध्या जी शक्यता वर्तवली जाते, बेस शक्यता जी आहे काय आहे, 60% चान्स आहे प्रॉक्सी वॉर सुरू राहील. म्हणजे थेट युद्ध नाही पण तणाव कमी होत नाहीये, वाढतही नाही, अशी कंडिशन राहण्याची शक्यता खूप जास्त. अशी जर कंडिशन राहिली तर क्रूड ऑइल अजून देखील 95 ते 105 डॉलरच्या दरम्यान राहू शकतं. सोनं $4,300 वरती राहू शकतं, तो सपोर्ट घेऊ शकतं. रुपया आपला 84-87 पर्यंत हळूहळू खाली मजबूत होणं गरजेचं आहे. तर होतोय का तो बघू. आणि मार्केट देखील या ठिकाणी रेंज बाउंड राहील. मिडल ईस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे प्रॉब्लेम आहेत त्याचा पूर्ण अर्थव्यवस्थेवर मॅक्रो फॅक्टर होणं अपेक्षित आहे. त्यामुळे मार्केटमध्ये काय लगेच रिकव्हरी येईल असं वाटत नाही. मित्रांनो, आता बघा, हार्मोस अजून पण सुरू आहे काही प्रमाणामध्ये. काही सिलेक्टिव्ह कंट्रीजना तिथं परमिशन आहे, बाकीच्या कंट्रीजचं ब्लॉक आहे. ती शक्यता 25%. जर पूर्ण ब्लॉक झालं ना 100%, तर डायरेक्ट क्रूड ऑइल $150 जाणार. सोनं परत एकदा $5,000 वरती जाणार. रुपया 100 म्हणजे 100 सेंचुरी मारणारच येणाऱ्या दिवसात. आणि FISने मार्च महिन्यात जे 1 लाख कोटी सेल केलेत ना, मे बी पुढल्या महिन्यात पण 1 लाख कोटीचा सेल ऑफ येऊ शकतो त्यांचा. हे पहिल्यांदा लक्षात. आणि मार्केट 20 ते 30% क्रॅश करू शकतं जर स्टॅगफ्लेशन खरं ठरलं तर. काय सांगतोय म्हणजे आत्ता ऑलरेडी मार्केट 15% डाऊन आहे, अजून पण मार्केटमध्ये 15%ची डाऊन साईड पॉसिबल आहे. आणि मित्रांनो, बेस्ट केस काय माहिती का, 15%ची शक्यता आहे. शांतता करार झाला, पूर्ण युद्ध थांबलं आणि क्रूड ऑइल एका झटक्यात जर $50, $55, $60 आलं आणि वॉर प्रीमियम जर संपला गोल्ड मधला, रुपया जर सावरला, FI जर परत भारतामध्ये परतून यायला लागले, तर एका मोठ्या बुलरनसाठी देखील तुम्हाला तयार राहावं लागेल. आणि ज्या कंडिशनला मला वाटतं की पुढल्या 1 वर्षात मार्केट ऑल टाइम हाय देखील काय करू शकतं, त्या ठिकाणी बनवू शकतं. मित्रांनो, 1973च्या तेल संकटात शेअर बाजारानं पुढल्या 7 वर्ष रिटर्न दिले नव्हते. पण ज्यांनी सोनं, कमॉडिटी, डिफेन्सिव्ह स्टॉकमध्ये पोर्टफोलिओ बनवला होता त्यांनी त्यावेळेला कोट्यावधी रुपये कमवले होते. इतिहासात पुन्हा तसंच घडेल असं नाही, पण इतिहासानं दिलेले इशारे दुर्लक्ष करणं मात्र मूर्खपणाच ठरू शकतं. मार्केट कधीच हवेतल्या आशांवर चालत नाही, तर ते चालतं फॅक्ट, लिक्विडिटी आणि डेटावरती. आज डेटा काय सांगतोय, सावध राहा पण घाबरू नका. मित्रांनो, मी तुमच्यासाठी काही गोष्टी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. डायव्हर्सिफिकेशन करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ETFच्या माध्यमातून ज्या इंडेक्समध्ये सर्वात जास्त करेक्शन झालंय तिथं इन्व्हेस्टमेंट करा. फंडामेंटली जे स्टॉक स्ट्रॉंग आहेत तिथं बाय ऑन डीप करा. कमकुवत कंपन्यांच्या पाठीमागं बिलकुल लागू नका. त्याचबरोबर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड, सिल्वरला 5 ते 10% ॲलोकेशन देण्याचा हा बेस्ट टाइम आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण ते महागाईचं कवच आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर अशाच माहितीसाठी, नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलचं बेल नोटिफिकेशन देखील दाबून ठेवा, ज्यामुळे कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.